देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचं काम सुरू, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात। राज्य कायद्याचं असेल तर फुटीर खासदार बाद झाले पाहिजे, परभणीच्या सभेत उद्धव ठाकरेंचा संताप। लोकसभा अध्यक्षांनी घटनेचं उल्लंघन करू नये, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। एका प्रकल्पातून 10 लाख रोजगार निर्मिती होणार, जमिनीचं अधिग्रहण करताना ग्रामस्थांना विश्वासात घेणार। वाढवण बंदराच्या आढाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। परभणीत परवानगी नसतानाही रात्रीत उभारला शिवरायांचा पुतळा, शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार सईद खान यांनी बसवला पुतळा। खासदार संजय जाधव यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण। विश्वास नांगरे पाटलांनी संघात जाणं चुकीचं नाही, मंत्री चंद्रकांत पाटलांकडून नांगरे पाटलांची पाठराखण। टीईटी पेपर फुटी प्रकरणी 3 आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, आरोपी बिहार आणि हरियाणाचे रहिवासी। पुण्यातील केतन अग्रवाल हत्येचं पोलिसांकडून सीन रिक्रिएशन, मध्यरात्री सिया आणि चेतनला लोहगडावर नेलं, सियाच्या आई वडिलांसह भावाचीही पोलिसांकडून चौकशी। मुसळधार पावसामुळे अकोल्यात नद्या नाल्यांना पूर, देऊळगाव येथे पुराच्या पाण्यात 4 चाकी वाहून गेली, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। बुलढाण्यातल्या पावसाचा वाशिमला फटका, कांचन नदीच्या पुरात शेतातील माती वाहून गेली, वाशिममधील शेतकरी चिंतेत। राज्यात आजपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार, हवामान विभागाकडून पुढील 6 दिवस येलो अलर्ट। मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा जोर अधिक असेल। मयंक लोहार हत्येप्रकरणी एकूण 12 जणांचे जबाब नोंदवले, हत्येसाठी वापरलेला चाकू अद्याप गायबच। संभाजीनगरच्या फर्स्ट क्राय प्री स्कूलची मनसेकडून तोडफोड, 23 महिन्यांच्या लहानग्याला वर्गातच मित्रानं केली होती मारहाण। मुंबईत हातात कोयता घेऊन माथेफिरूचा दहशत माजवण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। सेशेल्समध्ये मोदींना गार्ड ऑफ ऑनर, राष्ट्राध्यक्ष हरमिनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक।